नमस्कार. महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6233 या मार्फत मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आपण इथे SOC 222 सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळ या पाठ्यांतर्गातील पुस्तक दुसरं सामाजिक परिवर्तन, परिणाम व चळवळींचा स्थूल परिचय हे घटक पाहणार आहोत. त्यातला घटक एक आहे ब्रिटिश पूर्व भारतातील गावगाडा. त्यातील पहिला घटक आहे भारतीय जाती संस्थेचे स्वरूप. सर्वच समाजांमध्ये समाजाची विभागणी खालीवर अशा थरांमध्ये म्हणजेच कमी अधिक महत्त्व दिल्या जाणाऱ्या गटांमध्ये झालेली असते. अशा विभागणीला सामाजिक स्तरीकरण म्हणतात. स्तरावर असणारे समूह काही कसोट्या लावून ठरवलेले असतात. समाजातील वेगवेगळ्या समूहांचे परस्पर संबंध, त्यांचे अधिकार आणि त्यांची कार्ये यावरून सुरळीतपणे चालावे म्हणून अशा स्वरूपाची स्तरव्यवस्था आवश्यक असते. यासाठी काही आधार घेतलेले असतात. या आधारांवरून व्यक्तीचे स्थान व दर्जाही ठरवले जाते. चार्ल्स फुले यांनी अनुवंशिकतेनुसार म्हणजे आई वडिलांच्या वर्गानुसार जन्माला येणाऱ्या बालकाचा वर्ग ठरतो तो वर्ग म्हणजे जात असे म्हटले असून मुजुमदार या भारतीय लेखकाने जात हा एक बंद वर्ग आहे असं सांगितलं आहे. जातीमुळे व्यक्तीला मिळालेला दर्जा जन्मभर तसाच राहतो, तो त्याला बदलता येत नाही. प्राध्यापक A.W. ग्रीन यांनी व्याख्या अधिक विस्ताराने केलेली आहे. जाती संस्थेमुळे व्यक्तीला जन्मतः मिळालेला दर्जा बदलणे शक्य नसते. जातीला धर्माची मान्यता असते. जन्मानंतर कुठे राहायचे, निवासस्थान, कोणते अन्न खायचे, कोणाच्या हातचे पाणी प्यायचे, कोणाशी मैत्री करायची, काय शिकायचे व कोणते काम करायचे, कोणाशी विवाह करायचा, या कोणाबरोबरच बोलायचे, चालायचे हे सर्व जातीवरच ठरवत असते. पुढचा घटक आहे जाती व्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये. परंपरागत जाती संस्थेची खालीलप्रमाणे 6 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पहिले आहे समाजाचे तुकड्यात विभाजन. जाती संस्था समाजाचे अनेक तुकड्यांमध्ये विभाजन करते. जातींचे कालांतराने अनेक उपजाती व पोटजातींमध्ये विभाजन होत गेले. प्रत्येक गटाचे स्वतःचे वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण जीवन असे. जात म्हणजे व्यक्तीचे छोटेसे विश्वच असे. व्यक्तीने जातीवर निष्ठा ठेवली पाहिजे असे शिकवले जाईल. मराठीत जातीबरोबरच माती खाणे अशी म्हण यावरूनच रूढ झाली. आधी जात नंतर समुदाय व देश विचारात घेतले जाते. दुसरा आहे श्रेणी रचना. जाती संस्थेचे समाजाची अनेक जातीत विभागणी केली. ती उच्च नीच अशा भेदभाव निर्माण करणाऱ्या संबंधांवर आधारलेली. पूर्वीचे अस्पृष्ट आजचा दलित समाज. श्रेणी व्यवस्थेत शूद्र म्हणून सर्वात खालच्या स्थानावर असत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 गट श्रेणी रचनेच्या अनुक्रमाने स्तर समजले जातात. तिसरा आहे वंश परंपरागत व्यवसाय. व्यवसाय निवडीचा अभाव. प्रत्येक जातीचा परंपरागत व्यवसाय होता. इतकेच नव्हे तर काही व्यवसाय श्रेष्ठ व इतर कनिष्ठ आणि कमी महत्वाचे समजले जात होते. व्यवसाय निवडण्याचे स्वातंत्र्य नव्हते. त्यामुळे जातीने नेमून दिलेला व्यवसाय करणे भागच पडे. धार्मिक विधी करणे, विद्यादान, धर्मप्रसार हे ब्राह्मणांचे काम श्रेष्ठ मानले जाईल. क्षत्रियांचे कार्य संरक्षण व युद्ध करणे, शांतता राखण्यासाठी सज्ज राहणे हेही उच्च समजले जाईल. वैश्य जातीय व्यापार करी. परंपरागत कोणताही व्यवसाय नसणाऱ्याही जाती जमाती आहेत. शेती, सैन्यात भरती होणे हे व्यवसाय सर्वांसाठी खुले होते. मात्र सफाई, मेलेली जनावरे ओढणे, कातडी कमावणे, जोडे शिवणे, कपडे धुणे इत्यादी कामे हलकी, नीच आणि खालच्या दर्जाची समजली जात. ती क्षुद्र जातीय करीत असत. पुढचं आहे सामाजिक व्यवहार आणि खानपान विषयक निर्बंध. जाती संस्थेने समाजातील व्यक्तीमधील परस्पर संबंध, त्यांच्यावर उच्च नीच भेद निर्माण करणारे नियम लादून सीमित केले. या नियमानुसार निषिद्ध जातीच्या हातचे अन्न पाणी उच्च जातीयांनी घेणे वर्ज्य ठरले. निम्न जातींचा स्पर्श टाळला जाईल. कनिष्ठ जातीतील व्यक्तींकडून कच्चे अन्न सेवन केल्याने वरिष्ठ जातीतील व्यक्ती बाटते ही कल्पना फक्त जाती व्यवस्थेतच आहे. सामाजिक व धार्मिक अपात्रता, विशेषाधिकार. जातीबरोबरच पवित्र अपवित्रतेची भावना जातीशी निगडीत होती. उच्च जातींना धार्मिक आचार, पूजा अर्चा, यज्ञयाग, मंदिर प्रवेश, दान करणे इत्यादी करण्याचे विशेषाधिकार होते. शूद्र जातीयांना या धार्मिक व्यवहारांपासून वंचित ठेवले होते. जातीनुसार निवासांच्या स्वतंत्र व्यवस्था होत्या, तर अस्पृश्यांना आणि भटक्या जमातीच्या लोकांना गावाबाहेर राहावे लागे. भटक्या जमातीतील लोक एका गावात राहत नसत. भटक्या विमुक्त जमाती उदरनिर्वाहासाठी गावोगाव फिरत.
विवाहांवरील निर्बंध. आंतरजातीय विवाहांची बंदी म्हणजे स्वजातीयांशी बेटी व्यवहाराची सक्ती. यामुळे जाती संस्थेला स्थैर्य मिळाले. पोट जातीतच विवाह करण्याचे बंधन होते आणि हे बंधन मोडून जातीबाहेर विवाह करणाऱ्याला जाती बहिष्कृत केले जाईल. ही फारच कडक शिक्षा असेल. पुढचा आहे जाती संस्थेचे मूल्यमापन. आतापर्यंतच्या विवेचनात आपण ब्रिटिश पूर्व काळात आणि त्यांच्या येथील राजवटीच्या सुरुवातीच्या कित्येक वर्षे टिकून असलेली जाती संस्था कशा स्वरूपात होती हे पाहिले. त्यावरून जाती संस्था शेकडो वर्ष का टिकून राहिली हे लक्षात येते. जातीची उतरंडच अशी होती की वरिष्ठ जातीयांना अधिकारामुळे सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा होती व त्या जोरावर ते खालच्या थरातील बहुसंख्य जाती, उपजाती, जमाती आणि भटक्या जमाती यांच्यावर निर्बंध लादू शकेल. त्या निर्बंधानुसार त्यांनी भीती, अज्ञान आणि दारिद्र्य यांच्यामधून आलेल्या न्यूनतेमुळे दिसत होती. पुढचा आहे गावगाड्याचा स्वरूप. भारतीय ग्राम व्यवस्थेचा अभ्यास केल्याशिवाय भारतीय समाजाचा अभ्यास संपूर्ण होत नाही. ग्राम, गाव, खेडे, ग्रामसभा, ग्रामपंचायत, ग्रामदेवता, ग्रामजोशी इत्यादी बाबी प्राचीन भारतात महत्वाच्या होत्या व आजही भारताच्या समग्र विकासात ग्रामविकासाचेच महत्व वाढले आहे. शेती, पशुसंवर्धन, आरोग्य व स्वच्छता, शिक्षण व सामाजिक शिक्षण, बचत आणि कल्याण, पर्यावरण आणि दळणवळण, लोकशाही आणि आर्थिक समतोल या सर्व विषयांचा संबंध ग्रामीण समाजाच्या जीवनाशी आहे. पुढचा आहे बलुतेदारी पद्धतीची वैशिष्ट्ये. या अवस्थेत प्रत्येक जात आपला व्यवसाय करून इतर जातींच्या मंडळींना वस्तू वा सेवा पुरवण्याचे काम करते. गावगाड्यात कुणबी शेती करीत बलुतेदार कुणब्यांना असलेल्या कायिक महत्वानुसार शेतीला उपयुक्त वस्तू वा सेवा देत आणि उरलेले बलुते इतर सामाजिक, धार्मिक आणि दैनंदिन उपयोगाची कौटुंबिक कामे करत. उदाहरणार्थ गुड यांनी म्हटल्याप्रमाणे बलुता व्यवस्था सर्वांना व्यापणारी धार्मिक व आर्थिक संबंधांची जटिल व्यवस्था आहे. बलुतेदारांचे हक्क मालमत्ता हक्कांप्रमाणे असत. धंद्याची मक्तेदारी विशिष्ट जातीकडे पिढ्यानपिढ्या राहत असे. सेवा व वस्तूंच्या बदल्यात धान्य, कापड चोपड, सणांच्या दिवशी अन्न तर काही कामांची जादा मजुरी दिली जात असे. पुढचा आहे बलुतेदारी पद्धतीचे मूल्यमापन. बलुतेदारी पद्धतीमुळे काही जातींना फायदा झाला तर इतरांचे शोषण झाले. कामगारांना व दलितांचा या पद्धतीमुळे तोटाच झाला. कारागिरांची शक्ती जमीन मालकांच्या शक्तीपेक्षा कमी पडत असे. केवळ धान्यावर कारागिरांच्या वाढत्या कुटुंबाची गुजरण होत नसे. कित्येकदा त्यांच्यावर उपासमारीची पाळी येत असे. आता पुढचा घटक आपण अभ्यासूया पर्यावरणाचे आर्थिक परिणाम. त्यातलं पहिलं आहे भारताचे वसाहतीत रूपांतर. ब्रिटिश भारतात आले ते ईस्ट इंडिया कंपनी नावाच्या व्यापारी कंपनीमुळे. त्यांनी मद्रास येथे तसेच कलकत्ता, मुंबई येथेही कंपनी स्थापन केली. त्यावेळी जहाजावरून भरलेला माल समुद्र किनाऱ्यावरील या बंदरावर उतरविला जात असे आणि मग देशातल्या ठिकठिकाणी विकला जात असे. परत जाताना जहाजे रिकामी जात नसत तर ती कच्चा माल, जंगलातील लाकूड, मसाल्याचे पदार्थ, कॉफी यांनी भरून जात. कालांतराने इंग्रजांना भारत देशाची भूमी, तेथील जंगल आणि निसर्ग यांच्या विपुलतेची माहिती झाली आणि त्यांना येथील व्यापार वाढवण्याची चटक लागली. याशिवाय सुंदर कारागिरी वस्तूसाठी भारत त्यावेळी प्रसिद्ध होता. पुढचा आहे कारागिरांचे शोषण व गृहोद्योगाचा ऱ्हास. या तेजीस असलेल्या उद्योगाची स्थिती औद्योगिक क्रांतीमुळे ढासळली आणि खालील परिणाम जाणवले. पहिलं, यंत्राने तयार केलेल्या वस्तूचे उत्पादन बेसुमार वाढले. प्रचंड प्रमाणावर उत्पन्न झालेला माल स्वस्त दरात विकणे शक्य झाले व त्यामुळे कलाकुसरीने तयार होणाऱ्या मालाचा वेळ जास्त लागत असल्यामुळे तो मोठ्या प्रमाणावर बाजारात येईनासा झाला. दळणवळणाची साधने वाढली त्यामुळे इंग्लंडमध्ये यंत्रावर तयार होणारे माल देशी जाऊ लागला. मात्र भारताच्या खेडोपाड्यातून तयार होणाऱ्या वस्तूंना देशोदेशी पोचणे अवघड होऊ लागले. पुढचा आहे ब्रिटिश काळात खेडी उदास का झाली. ब्रिटिश काळात खेडी उदास होण्याची कारण खालीलप्रमाणे आहेत. इसवी सन 1850 नंतर रेल्वे बांधणीला सुरुवात झाली. तसेच सरकारी इमारती, रस्ते, कालवे आणि अन्य बांधकामे सुरू झाली. लष्कर भरती होऊ लागली. अशा विविध नवीन कामांवर मजूर म्हणून, कारागीर म्हणून खेड्यांमध्ये पोट न भरणारे काम करू लागले. पोट भरण्यासाठी अशा कामांवरील अकुशल कामगारांचा एक वर्गच निर्माण झाला. ज्यांना खेड्यात अस्पृश्य म्हणून वागवले जाई अशा शूद्र आणि अतिशूद्र गरिबांचा भरणा अशा कामावर असे. खेड्यातील कलाकुसरी आणि कारागिरी करणाऱ्यांचे पोट भरेनासे झाले म्हणून ते गावाबाहेरील कामे शोधत फिरू लागले. पुढचा आहे शेतीचा ऱ्हास. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या शेतीला आलेले अवकाळ, सतत वाढत गेलेले दारिद्र्य, खेडूताची झालेली दैनी आणि आकाशाला भिडलेले इंग्रजांचे दडपण यांची
कारण मीमांसा शेतकऱ्यांचा असूड या आपल्या ग्रंथामध्ये केली. शेतीचा ऱ्हास होण्याची कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील. निसर्गावर अवलंबून असलेली शेती, वारंवार येणारा दुष्काळ, जलसिंचनाच्या सोयी, धरणे व पाटबंधारे यांचा अभाव. आहे गिऱ्हाईकी संस्कृतीचा उदय. औद्योगिक क्रांती झाली म्हणजे वस्तूच्या उत्पादनात मुळापासूनच बदल झाला. पूर्वी कारागीर हाताने कापड विणीत असे, सुतार करवतीने लाकूड कापून वस्तू बनवित असे. लोहार, सांभार, कुंभार यांनी तयार केलेल्या वस्तू या हाताने घाव घालून आणि चाक फिरवून बनवलेल्या असत. यंत्रांची निर्मिती झाली आणि यंत्र बनवण्यासाठी माणसाच्या हातापायाबरोबरच वाफेची व कालांतराने विजेची शक्ती आली. इंग्रजी शिक्षण घेऊन सुशिक्षित झालेले बहुसंख्य सरकारी नोकर इंग्रजांचे अनुकरण करण्यात धन्यता माने. ते या गिऱ्हाईक संस्कृतीचे जोपासक होते. देशी मालाऐवजी विलायती वस्तूंचा वापर सर्वत्र होऊ लागला. पुढचा आहे शेतीचे व्यापारीकरण. दळणवळण साधने, बोटी, आगगाडी इत्यादी वापरात आल्यामुळे शेतीच्या व्यापारीकरणाला प्रारंभ झाला. केवळ कुटुंब पोषणासाठीच नव्हे तर रोकड पैसा मिळवण्यासाठी उत्पादन होऊ लागले. मुंबई, कलकत्ता, मद्रास, विशाखापट्टणम, सुरत, अहमदाबाद यांसारखी औद्योगिक शहरे निर्माण झाली व येथील लोकांसाठी अन्नधान्यांची मागणी येऊ लागली. तेव्हा बाजारपेठांसाठी धान्य पिकवावे म्हणून शेतकऱ्यांना उत्तेजन मिळाले. भारतातील शेती व्यवसायाच्या दृष्टीने या काळातील अत्यंत महत्वाची घटना म्हणजे अमेरिकेतील यादवी युद्ध. हे 1861 पासून 1865 पर्यंत चालले होते. आता आपण घटक तिसरा अभ्यासूया, परिवर्तनाचे कौटुंबिक परिणाम. पहिला घटक त्यातला कुटुंबाचे स्वरूप आणि स्त्रियांचे जीवन. ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी कुटुंबाचे स्वरूप आणि स्त्रियांची परिस्थिती कशी होती हे पाहिल्याशिवाय कौटुंबिक परिवर्तनाचा अभ्यास करता येणार नाही. यामध्ये संयुक्त कुटुंब, नाते पद्धती, जातीनिहाय व्यवसायामुळे कुटुंब आणि अर्थार्जनाचे साधन यांचा निकटचा संबंध, कुटुंबातील पुत्राचे महत्व आणि स्त्रियांवरील बंधनांमुळे स्त्रीचे गौणस्थान यांची माहिती घेऊयात. पहिला आहे संयुक्त कुटुंबाची व्यापक व्याख्या. संयुक्त कुटुंबात अशा सर्व व्यक्तींचा समावेश असतो ज्या एका पूर्वजांच्या वंशज आहेत. रक्तसंबंधी व वैवाहिक संबंधी असून सर्व नातेवाईक एकत्र राहतात. सर्वांची मालमत्ता सामायिक असते. जोपर्यंत मालमत्तेची सभासदांमध्ये वाटणी होत नाही तोपर्यंत कायदेशीररित्या कुटुंब संयुक्त असते. व्यक्तीचे वसतिस्थान एकच असते. स्वयंपाकघर एकच असते. हिंदू आणि अहिंदू समाजामध्ये रूढ असणारी पितृसत्ताक कुटुंब पद्धती पितृवंशीय आणि पितृस्थानीय होती. मात्र पितृसत्ताक हा एकच प्रकार भारतात रूढ नव्हता. अन्य प्रकारही रूढ होते. त्यापैकी एक मातृसत्ताक, मातृवंशीय आणि मातृस्थानीय कुटुंब पद्धती दक्षिणेकडील आग्नेय भागामध्ये नायर लोकांमध्ये रूढ आहे. त्यामध्ये थारवाड हे एकच कुटुंब असे आणि आजी, आई, मुली व त्यांची मुले ही एका ठिकाणी राहत असत. मुलगे व पुरुष नातेवाईक त्यांच्या आईच्या घरी राहत. पुढचं आहे मातृसत्ताक कुटुंबे. ईशान्य भारतात गारे व खासी या जमातीमध्ये आढळतात. तिसरा प्रकार पितृसत्ताक परंतु अविभाजनीय मालमत्ता पद्धतीचा अवलंब करणारा. हा प्रकार मलबार मधील नंबूद्री लोकांमध्ये आहे. त्यास इलियम असे नाव आहे. पुढचा आहे 19व्या शतकातील कौटुंबिक परिवर्तन. 19व्या शतकात भारतात खूप बदल घडून आले. ब्रिटिश येथे आले त्यावेळेपासून व्यापार वाढला. वस्तूंची देवाणघेवाण मोठ्या बाजारपेठातून होऊ लागली. बँका निघाल्या आणि आर्थिक व्यवहार पैशातून होऊ लागले. दळणवळणाची साधने वाढली. रेल्वे मार्गाची आणि मोठ्या रस्त्यांची बांधणी सुरू झाली. परिवर्तनाच्या सिद्धांतानुसार एका व्यवस्थेत परिवर्तन झाले की तिच्याशी निगडीत असणाऱ्या व्यवस्थेमध्येही परिवर्तन घडून येते. ग्रामीण समाजातील गावगाडा, बलुता पद्धती आणि जाती संस्था यामध्ये ब्रिटिशांच्या येथे येण्यामुळे परिवर्तन झाले. म्हणून परिणामतः येथे संयुक्त कुटुंब व्यवस्था ही परिवर्तन झाले. पुढचं आहे स्त्रियांच्या कामामध्ये परिवर्तन आणि त्यांचे नवरा बायकोतील संबंधावर झालेले परिणाम. परदेशामध्ये ज्यावेळी कुटुंब संस्थेत परिवर्तन झाले त्यावेळी ते निश्चित रूपाने छोटे कुटुंब झाले. नवरा बायको आणि मुले एवढाच एका कुटुंबात राहू लागले. नवरा बायको दोघेही नोकरीसाठी बाहेर जाऊ लागले. त्यावेळी त्यांची बाहेरची कामे उत्पादक बनली व घरातील कामे बाहेरच्यांनी उचलली. उदाहरणार्थ धान्याचे पीठ धाडण्याचे काम गिरणीत होऊ लागले. ब्रेड बेकरी तर कपडे लॉन्ड्रीत धुवून मिळू लागले. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी बालक मंदिरे व शाळा यांनी घेतली आणि मनोरंजनासाठी क्लब निघाले.
पुढचं आहे विवाह स्त्रियांचे बदलते कार्यक्षेत्र. स्त्रियांना शिक्षण मिळून नोकरी मिळाली व त्या नोकरीसाठी घराबाहेर पडल्याशिवाय राहत नाहीत. पतीचा वा सासरच्या मंडळींचा विरोध पत्करूनही त्या नोकरी करतात. अलीकडे तर पैसे देऊन वस्तू विकत घेण्याचे प्रमाण वाढल्याने एकट्या पुरुषाने कमावून आणलेल्या पैशावर संसार चालत नाही, म्हणून स्त्रीलाही घराबाहेर पडावे लागते. हजारो गरीब स्त्रिया झोपडपट्टीमधून शहरातून राहतात आणि पोट भरण्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत चूल मूल, पैसे मिळवणे आणि बाजार हाट, औषध पाणी, घराची व्यवस्था आणि मुलांचे संगोपन इतर कामे करतात. पुढचं आहे कुटुंब विघटनाचे दुष्परिणाम. आधुनिक कुटुंबात विघटनामुळे अस्थिरतेचे प्रमाण वाढते आहे. स्त्री पुरुष संबंधांमधील नियंत्रण शिथिल होत असून स्त्री पुरुष, पती पत्नी आणि इतर यांचे आपापसातील उठणे बसणे, एकत्र काम करणे, प्रवास करणे इत्यादी वाढले आहे. पती पत्नी बराच वेळ घराबाहेर राहत असल्यामुळे त्यांचे मुलांकडे व घराकडे म्हणावे तसे लक्ष नसते. मुलांवरचे नियंत्रण कमी झाल्याने मुले बाह्य पर्यावरणातून अधिक गोष्टी शिकतात. पुढचं आहे विधवा व निराधार स्त्रियांचे प्रमाण अधिक काळजीचे. ब्रिटिश येथे आले तेव्हा बालविवाह आणि सती यांसारख्या चालीरीती पाहून त्यांनी भारतीय लोकांना रानटी व मागासलेले ठरवले. त्यांनी आपणहून कधी धर्मग्रस्त रूढी मोडण्याचा यत्न करण्यासाठी येथील लोकांना उद्युक्त केले नाही. पुढचा आहे घटस्फोटित आणि त्यांचे प्रश्न गंभीर. कोणत्याही समाजात व्यक्तीला, मग ती कोणत्याही वयाची असो, तिला कुटुंबाचा आधार असावा लागतो. ज्यांना कुटुंबाचाच आधार नाही अशा अनाथ मुले, घराबाहेर काढून दिलेली मुले व स्त्रिया किंवा घरातच इतका छळ केला जातो की घराचा आधार सोडून रस्त्यावर येणाऱ्या मुले व स्त्रिया यांना निवारा, सुरक्षितता, प्रेम आणि माया यापासून वंचित राहावे लागते. पैसे हाते असतील तर पोट भरता येते, कपडा अंगावर चढवता येतो, परंतु घरच नसेल तर मायेचा शब्द ऐकायला मिळत नाही आणि खात्रीचा निवारा मिळत नाही. पुढचं आहे वृद्ध, अपंग आणि अनाथ. आयु मर्यादा वाढल्यामुळे वृद्धावस्था प्राप्त झालेली मंडळी सातत्याने वाढतच राहणार आहे. वृद्ध आई वडील किंवा अन्य नातेवाईक घरात असणे हे लहान मुलांवर संस्कार करण्याच्या दृष्टीने फार चांगले असते. वृद्ध स्त्री पुरुषांना नैसर्गिक आजार, दात पडणे, कमी दिसणे, कमी ऐकू येणे, पडून दुखापत होणे, अशक्तता, झीज इत्यादी अधिक होतात व त्यामुळे त्यांचा औषध पाणी, दवाखाने इत्यादींवरचा खर्च वाढतच राहतो. पुढचा आहे अपंग. अपंगत्व जन्मानेच आलेले असते किंवा नंतरच्या आयुष्यात अपघाताने, आजारामुळे, चुकीच्या औषधामुळे किंवा प्रतिबंधक उपाय न केल्यामुळे अपंग मंडळी मनाने दुर्बळ होतात. दुसऱ्यांचा हेवा करण्याची वृत्ती बळावली तर मानसिक दृष्ट्या विकृती होतात. पुढचा आहे अनाथ. अनाथ मुले मुली विवाहबाह्य संबंधांमधून कुमारी मातांकडून रस्त्यावर टाकली जातात किंवा गर्दीमध्ये, रेल्वेमध्ये सोडून दिली जातात. अति गरीब अवस्थेमुळे मुले आईबापांना सोडून दूर पळून जातात. नंतर आईवडिलांचा ठाव ठिकाणा त्यांना सापडत नाही व ती मुले अनाथ होतात. मुलांकडे दुर्लक्ष, बालसंगोपनाचे प्रश्न. कुटुंबाचा प्रकार कोणताही असो, कुटुंबाच्या कार्यामध्ये प्रजोत्पादन, बालसंगोपन आणि सांस्कृतिक संस्करण ही 3 महत्वाची आहेत. मुलांना अगदी जन्मल्यापासून खाणे पिणे, शौच, मुखमार्जन, स्वच्छता, भाषा इत्यादींचे शिक्षण देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाची घडण समाजातील उपयुक्त सदस्य म्हणून करावी हे काम कुटुंबाचे असते. आता घटक पुढचा आपण पाहूया परिवर्तनाचे सामाजिक परिणाम. त्यातला पहिला घटक आहे भारताचे औद्योगिकरण. भारतात औद्योगिकरण फार उशिरा सुरू झाले. भारताबाहेरील देशांमध्ये ते 100 वर्षांहून अधिक काळ आधी सुरू झाले. तेथे ज्यावेळी औद्योगिकरण सुरू झाले त्यावेळी तेथील देश राजकीय दृष्ट्या स्वतंत्र होते. इंग्लंडमध्ये औद्योगिकरण झाले ते एक सहजपणे यंत्राच्या शोधाबरोबर वाफेच्या शक्तीच्या साहाय्याने आणि कारागिरांनी यंत्र चालवल्यामुळे झाले. नव्या व्यवस्थेचे तेथील सर्वांनाच आकर्षण होते. वस्तू विनिमयाच्या ऐवजी रोख नाण्यांच्या रूपाने मिळणाऱ्या वेतनाचे आकर्षण होते. नफ्याच्या प्रेरणेने भांडवल असणाऱ्यांना इतके मोहित केले होते की ते भांडवल गुंतवणुकीस घाबरत नव्हते. पुढचा आहे शहरांची निर्मिती व झोपडपट्ट्यांची वाढ. भारतात प्राचीन काळी नगरे होती. राजे रजवाडे आणि संस्थानिकांच्या काळातही राजांची राजधानी, व्यापारी ठिकाणे, तीर्थक्षेत्र आणि कलावंतांच्या विकासाला अनुकूल असे शिक्षण देणारी गावे, विद्येचे माहेरघर असणारी विद्यापीठे असलेली ठिकाणे ही शहरे होती. तेथे सांस्कृतिक विविधता, सुबत्ता, सुखसोयी, झगमगाट, माणसांची ये-जा, बाजारातील गजबजाट, वस्तूंची देवाणघेवाण इत्यादी वैशिष्ट्य गावापेक्षा अगदीच वेगळ्या जीवनाची म्हणून दिसत. अशा नगरांमध्ये कलावंतांच्या कलेला उत्तेजन मिळत असे, व्यापाराला प्रोत्साहन मिळे व वस्तूची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होत असे.
झोपडपट्ट्यांमध्ये वाढ. ग्रामीण भागातून शहरात येणारी कुटुंबे ही पुढील कारणांसाठी शहरात येतात. ग्रामीण भागात जलसिंचनाच्या योजना नसतील, शेती जिरायती असेल तेथे त्यांना पूर्ण वर्षभर काम मिळू शकत नाही, पोट भरत नाही. दुष्काळी परिस्थितीत दुष्काळी कामे पुरेशी नसतात. पिण्याचे पाणी आणि अन्नधान्य पुरेसे मिळत नाही. गुरांचीही उपासमार होते. शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या सेवा पुरेशा नसतात, म्हणून शहरातील संस्थांकडे यावे लागते. शहरात कारखान्यात काम, शिक्षण, आरोग्य, करमणूक, कलांना वाव मिळतो. पुढचा आहे स्वयंरोजगार योजना. असफल खेडी ओस. खेडी ओस पडणे आणि शहरांमधील गर्दी वाढणे ही समस्या कोणत्याही देशात असो ती गंभीर आहे. 1960 पर्यंत जवळजवळ सर्वच राष्ट्रे याबद्दल जागरूक नव्हती. 1965 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने प्रादेशिक विकास कार्यक्रमांना गती दिली. प्रादेशिक असमतोल देशाच्या केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक विकासातही अडसर असतो. एखाद्या भागातील लोक गरीब, निरक्षर आणि निकृष्ट राहणे म्हणजे तेथे असंतोष आणि असहकाराची शक्यता निर्माण होण्याची परिस्थिती असते. पुढचा आहे जाती प्रथेचे विकृत स्वरूप. सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे जातीचा आधार घेऊन लोकशाही राबवली जात आहे. सत्ता मिळवणे हे साध्य व त्याप्रती जाण्यासाठी पैसा आणि जात ही साधने, कायदे, मूल्ये यांना जाहीरपणे फाटा दिला जात आहे. ग्रामपंचायतीच्या जागेपासून पार्लमेंटच्या जागेपर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये जातीय निकष लावून उमेदवार निवडण्यात येतात. मते मागितली व दिली जातात. 10 वेळा निवडणुका झाल्या. योजनांचा लाभ प्रस्थापितांनाच मिळाला. महात्मा फुलेंच्या शूद्रातील शूद्र अजून आहे तिथेच आहे. पुढचा आहे धर्मांधता, गुन्हेगारी व राष्ट्रीय एकात्मता. भारतात बहुधर्मीय समाज आहे. धर्मानुसार विविध समूह वागत असतात. त्यांची प्रार्थना स्थाने असतात, त्यांचे सण असतात आणि त्या सणांना ते धार्मीय धर्मांमध्ये सांगितलेले आचार पाळीत असतात. व्यक्तिगत पातळीवर एखाद्या पंथावर, मूर्तीवर वा श्रद्धास्थळी जाण्यावर कोणाचे बंधन असत नाही, परंतु ज्यावेळी आपण स्वतःच्या धर्मानुसार वागतो त्यावेळी दुसऱ्याला त्याच्या धर्मावर श्रद्धा ठेवण्याचा अधिकार आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहे. आता आपण भाग दुसरा, त्यातला घटक पहिला, सामाजिक चळवळ म्हणजे काय हे पाहूया. त्यातला पहिला घटक आहे सामाजिक चळवळ, व्याख्या आणि स्वरूप. ज्या चळवळी लोकांमध्ये सामाजिक परिवर्तन घडवून आणतात त्यांना समाजशास्त्रीय दृष्ट्या सामाजिक चळवळ म्हणतात. H.A. ब्लूमर म्हणतात, रूढ सामाजिक संबंधांमधील एखाद्या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी करण्यात येणारे सांघिक प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ होय. मोठ्या प्रमाणावरील लोक सहभाग हे अशा चळवळीचे वैशिष्ट्य असते. उदाहरणार्थ अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ. तर J.R. गसफिल्ड म्हणतात, प्रस्थापित समाज रचनेत बदल घडवून आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या सामुदायिक मागण्या हे सामाजिक चळवळीचे स्वरूप असते. उदाहरणार्थ स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान प्राप्त व्हावे यासाठी मतदानात, राजकीय सत्ता वाटपात, नोकऱ्यांमध्ये आणि आर्थिक व्यवस्थापनात वाटा मागणारी स्त्रीवादी चळवळ. या व्याख्येवरून सामाजिक चळवळींचे स्वरूप स्पष्ट होते. या स्पष्टीकरणात पुढील मुद्दे महत्वाचे आहे. एक म्हणजे चळवळी या दडपणुकीचा प्रतिकार करण्यासाठी, जुन्या अमानुष रूढींचा विरोध करण्यासाठी, गुलामी, पारतंत्र्य, परंपरागत वा कालबाह्य सामाजिक संकेत या विरुद्ध संघर्ष करून नवमताचा प्रसार करण्यासाठी, मानवी सुख व स्वातंत्र्याचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी केल्या जातात. पुढचा आहे सामाजिक चळवळींची कारणे. सांस्कृतिक प्रवाहन. संस्कृतीच्या पूर्वापार चालत आलेल्या वैशिष्ट्यात तसेच रचनेत फरक होऊन जीवन पद्धतीत होणाऱ्या नव्या बदलात सांस्कृतिक प्रवाहन म्हणतात. सामाजिक विघटन. सामाजिक व्यवस्था कोणत्या तरी कारणांमुळे डळमळीत होते तेव्हा सामाजिक विघटनास सुरुवात होते. ही कारणे म्हणजे समाजमान्य नियमांप्रमाणे न वागता स्वतःच्या आवडीनिवडीप्रमाणे वागणे, सामाजिक एकतेस तडे जातील असे विघातक कृत्य करणे इत्यादी. सामाजिक विघटनास प्रामुख्याने नेते मंडळी सुद्धा कारणीभूत असतात. सामाजिक असंतुष्टता. सामाजिक असमतोल असेल तर सामाजिक असंतुष्टता निर्माण होते. महाराष्ट्रात अशा प्रकारचा असमतोल विविध क्षेत्रात कसा आढळतो यावर एक अभ्यास प्रा. वी. म. दांडेकर यांच्या मार्गदर्शनाने झालेले आहे. पुढचा आहे सापेक्ष वंचितता. एखाद्या व्यक्तीजवळ अथवा समूहाजवळ काही गोष्टी असतील तर काही गोष्टींची त्यांना गरज असते. अशी ही सापेक्ष वंचितता कधी कधी चळवळीस कारणीभूत ठरते. उदाहरणार्थ हरिजन वस्तीत दिवे नसणे, पाण्याची विहीर नसणे आणि हरिजन समूहास या गोष्टींची गरज भासणे यातून हरिजन चळवळ उभारण्यास प्रवृत्त झाले. पुढचं आहे सामाजिक अन्यायाचे आकलन.
पूर्वापार चालत आलेल्या रीतिरिवाजांप्रमाणे भारतातील समाज व्यवस्थेत अस्पृश्य जातीय ठराविक नियमांप्रमाणे वागावे लागते. त्यांचे वर्तन इतरांशी किंवा इतरांचे त्यांच्याशी ठराविक साच्याचे होते. उदाहरणार्थ, हरिजनांना मंदिरात प्रवेश बंद होता तेव्हा हरिजन मंदिरात जात नव्हते. दर्जातील विसंगत. एकाच व्यक्तीस जेव्हा विविध दर्जामुळे विविध भूमिका पार पाडाव्या लागतात तेव्हा त्यातील एखाद्या दर्जामुळे त्या व्यक्तीस कनिष्ठ मानले जाते. याचाच अर्थ असा की त्या व्यक्तीस मिळालेला दर्जा हा विसंगत असतो. पुढचा आहे सामाजिक चळवळींचे प्रकार. बहुतांश चळवळींना विविध नावे दिली जातात, जसे हुंडा विरोधी चळवळ, डाव्या पक्षाची चळवळ, झोपडपट्टी निर्मूलन चळवळ, कामगार संघटनेची चळवळ इत्यादी. या चळवळींचे स्वरूप हे संघटित अथवा असंघटित असते. यातून पुढे जेव्हा काही सामुदायिक कृती घडतात तेव्हा चळवळ सुरू झाली असे समजतात. पुढचा आहे आविष्कृत चळवळ. समाज व्यवस्थेतील संस्थांमध्ये जेव्हा लोकांना बदल करता येणे शक्य नसते तेव्हा त्यातून निर्माण झालेल्या अस्वस्थ व तणावाच्या स्थिती या विशिष्ट वर्तनातून आकार घेतात. जेव्हा त्या एकत्रितपणे आविष्कृत होतात तेव्हा त्या चळवळीचे स्वरूप येते. अशा आविष्कृत चळवळीचे दोन प्रकार असतात, एक धर्मपंथीय चळवळी आणि दुसरं फॅशन चळवळ. धर्मपंथीय चळवळ म्हणजे काय? कुठल्या तरी एकाच मार्गाचा किंवा तत्वांचा स्वीकार करणाऱ्या लोकांचा पंथ असतो. अशा विशिष्ट पंथाचे लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते एका विशिष्ट स्थितीत मग्न असतात. त्यांना आपल्या मानसशास्त्रीय दृष्टीने एक नाचणारा समूह किंवा ध्यानस्थ समूह असे म्हणतो. पुढचा आहे फॅशन चळवळ. फॅशन ही वर्तन बदल दर्शवते. वर्तन बदलात चळवळींची बीजे असतात. ती चळवळीचे रूप धारण करू शकतात. फॅशन हा प्रकार सहसा उच्चभ्रू लोकांमधून येतो व खालच्या लोकांपर्यंत तो हळूहळू स्थलांतरित होत असतो. उदाहरणार्थ, ब्राह्मणी संस्कृतीतील बऱ्याचशा गोष्टी कनिष्ठ जातीय लोक स्वीकारतात व त्या प्रकारे वर्तन करतात. ही गोष्ट कनिष्ठ वर्गातील लोकांमधील वागण्या बोलण्यातून सहज जाणवते. पुढचा आहे मूलभूत चळवळी. आतापर्यंतच्या आविष्कृत चळवळी पाहिल्या त्यातील काही चळवळी एकमेकात मिसळून किंवा त्यांची वैशिष्ट्य एक दुसऱ्या चळवळीत लागतात तेव्हा पुनरुज्जीवन अथवा देशीवादी चळवळ जन्माला येतात. पुढच्या आहे पुनरुज्जीवन चळवळी. या चळवळीमध्ये लोक भूतकाळास आदर्श मानतात. त्यातील पूज्य गोष्टीस मान देऊन समकालीन गोष्टीस त्याप्रमाणे घडवीत असतात. जेव्हा समाजात निराशाजनक स्थिती निर्माण होते तेव्हा अशा चळवळी आकार घेतात. पुढच्या आहे देशीवादी चळवळ. या चळवळीमध्ये पुनरुज्जीवनाची वैशिष्ट्ये आढळतात. त्यातून लोकांच्या भूतकालीन स्थितीचा गौरव करण्यात येतो. अशा चळवळी बहुतांशी कनिष्ठतेच्या भावनेतून तसेच दुर्दशा स्थितीतून जागृत होतात. पुढचा आहे सामाजिक चळवळीचे टप्पे. हार्बर्ट ब्लूमरच्या मते डाउसन व गेटिस यांनी सांगितले, सामाजिक चळवळीचे टप्पे एवढे महत्वाचे नसून प्रत्यक्ष या टप्प्यामुळे कोणत्या प्रक्रिया घडतात हे बघणे महत्वाचे आहे. या प्रक्रिया 5 असतात. एक म्हणजे विरोधाची भूमिका, स्वपक्षाभिमान विकसित करणे आणि नीतिमत्ता विकसित करणे, समूह आदर्श तत्वे विकसित करणे, कृतीशील डावपेच भूमिका. या 5ही प्रक्रिया या आपण थोडक्यात मांडूया. पहिला आहे विरोधाची भूमिका. सामाजिक चळवळीत विरोध हा मूलभूत घटक आहे. हा घटक सुरुवातीपासूनच चळवळीच्या शेवटपर्यंत कार्यान्वित असतो. लोकांना चेतविणे, चळवळीत सामील करून घेणे इत्यादी कृती विरोध करणाऱ्यांच्या भूमिकेत अपेक्षित असतात. कुठलाही विरोध यशस्वी करण्यासाठी खालील गोष्टींची गरज असते. लोकांचे लक्ष वेधणे, लोकांना चेतविणे तसेच त्यांच्या भावना आवेश जागविणे, लोकांच्या भावना आवेशास विविध कल्पना, सूचना, टीका आणि वचनाद्वारे योग्य दिशा किंवा मार्ग दाखवणे, स्वपक्षाभिमानाचा विकास. विरोधी भूमिकेमुळे लोकांचे हक्क आणि हितसंबंध एवढे जागविले जातात की त्यामुळे लोक चळवळीत भाग घेऊ लागतात. जसजसे लोक चळवळीत येऊ लागतात तसतशी चळवळ उभी राहू लागते. सर्वांना एकवटून ही चळवळ सुरळीत चालवण्यासाठी दुसऱ्या एका प्रक्रियेची गरज असते, ती म्हणजे स्वपक्षाभिमान. चळवळीच्या उद्देशाने स्वपक्षाभिमान जाणवून लोकांच्या भावना संघटित करता येतात. पुढचा आहे नीतिमत्ता. पुढचा आहे नीतिमत्ता विकसित करणे. स्वपक्षाभिमान ही एक सामूहिक भावना असते. त्यातून चळवळीस जीवन, उत्साह व शक्ती मिळते. तसेच नीतिमत्तेतून चळवळीत चिरस्थायित्व व निर्धार मिळतो. याची खरी कसोटी म्हणजे विपत्तीय सुद्धा दृढ ऐक्य टिकून राहणे होय. यासाठी नीतिमत्तेच्या 3 विचार प्रणाली लक्षात घेणे आवश्यक ठरते. त्या अशा: एक म्हणजे चळवळीच्या हेतूची नैतिक कसोटी निश्चित असायला पाहिजे. चळवळीचे उद्दिष्ट शेवटपर्यंत प्राप्त करण्यासाठी ती वरील समजुतीशी किंवा हेतूशी जुळली पाहिजे. दृढ विश्वासाने
पुण्य कार्य किंवा विशेष पवित्र कार्य म्हणून चळवळीस चेतवली पाहिजे. पुढचा आहे आदर्श तत्वे व विकसित करणे. आदर्श तत्वांशिवाय सामाजिक चळवळ फोल ठरते. विरोधी गटाशी लढण्यासाठी सामूहिक विचार प्रणाली ही महत्वाची ठरते. सामूहिक विचार प्रणाली ही एक यांत्रिक रचना आहे जी चळवळीला टिकवण्यासाठी व विकसित करण्यासाठी आवश्यक असते. चळवळीची ही विचार प्रणाली प्रामुख्याने तत्व व समजुती यांनी बनलेली असते. या विचार प्रणालीची दोन वैशिष्ट्ये असतात. एक म्हणजे विद्वत्ता आणि दुसरी म्हणजे लोकप्रियता. विद्वत्तेमुळे विरुद्ध पक्षाचे खच्चीकरण करणे सोपे जाते व अशिक्षित अजाण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लोकप्रियता ही महत्वाची ठरते. पुढचा आहे कृतिशील डावपेचाची भूमिका. सामाजिक चळवळींची संरचना विकसित करण्यासाठी डावपेचाची भूमिका वापरली जाते. चळवळीमध्ये जेव्हा एखाद्या विशिष्ट स्थितीची गरज भासते तेव्हा ती स्थिती डावपेचाच्या भूमिका घडविले जाते. चळवळींचे समाजशास्त्रीय सिद्धांत. समाजशास्त्रात सामाजिक चळवळींचे सिद्धांत प्रामुख्याने 3 प्रणालीवरून मांडले जातात. त्या प्रणालीत सापेक्ष वंचितता, मूल्य संचिता आणि जनसंघटन स्रोत यांचा समावेश आहे. सापेक्ष वंचितता. जेव्हा विशिष्ट स्तरातील लोकांना इतर स्तरातील लोकांच्या तुलनेत तफावत जाणवते तेव्हा सापेक्ष वंचितता निर्माण होऊन त्यातील चळवळ उद्भवतात. उदाहरणार्थ दलित चळवळी, स्त्रियांच्या चळवळी. थोडक्यात जेव्हा अपेक्षित गोष्टी किंवा स्तर एखाद्या गटात मिळत नाही तेव्हा सामाजिक चळवळ उदयास येते. पुढचा आहे मूल्य संचय सिद्धांत. हा सिद्धांत नील स्नेलर यांनी अर्थशास्त्रातील काही संकल्पना मांडलेल्या आहेत. कुठल्याही गोष्टीचे उत्पादन किंवा एखाद्या गोष्टीची फलोत्पत्ती ही एकाकी मिळत नाही तर त्यासाठी विविध टप्प्यातून जावे लागते. या प्रत्येक टप्प्याची काही मूल्ये असतात. या मूल्यांचा संचय होऊन नंतर शेवटच्या टप्प्यात आपण या मूल्य संचयनाचे फल मिळते. उदाहरणार्थ मोटार गाडी तयार करण्यासाठी आपणास विविध टप्प्यातून जावे लागते. पुढचा आहे जनसंघटन स्रोत. विशिष्ट राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक हेतूने जनतेला एकत्र आणण्याची प्रक्रिया म्हणजे जनसंघटन स्रोत. जनसंघटन स्रोत ही एक प्रक्रिया आहे. तीत सर्व चळवळीचे सभासद विशिष्ट कारणांसाठी एकत्रितपणे स्रोत मिळवतात व वापरतात. हा स्रोत म्हणजे मानवी कौशल्य होय. यात पुढारीपणा, संघटित सामर्थ्य आणि श्रमशक्ती तसेच भौतिक साधने जसे पैसा, मालमत्ता व उपकरणे यांचा समावेश असतो. पुढचा घटक दुसरा, ब्रिटिश भारतात आल्यावर झालेल्या चळवळींची माहिती. सुधारणा चळवळ, राजकीय चळवळ आणि धर्म सुधारण्याचे प्रयत्न. त्यातला पहिला घटक आहे ब्राह्मण समाज. आधुनिक काळात भारतातील धर्म सुधारणेच्या चळवळींचा प्रारंभ बंगालमध्ये झालेला दिसतो. इंग्रजी आमदानीचा प्रारंभ बंगालमध्येच झाल्यामुळे तेथील जनतेचा पाश्चात्य आधुनिक संस्कृतीशी सर्वप्रथम संपर्क आला. भारतातील नवशिक्षितांना या काळात ख्रिश्चन धर्माचे आकर्षण वाटू लागले होते. त्याच वेळी या नवशिक्षितांना ख्रिस्ती धर्मापासून परावृत्त करण्यासाठी हिंदू धर्मातील कर्मठ रूढी परंपरांमध्ये परिवर्तन करण्यासाठी निकडही भासू लागली होती. या दृष्टीने धर्मसुधारणा व सामाजिक सुधारणांविषयी विचारमंथन होऊ लागले. या पार्श्वभूमीवर राजा राममोहन रॉय यांनी हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन धर्माचा सखोल अभ्यास केला व पश्चिमेकडील उदारमतवादी दृष्टिकोनातून हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणण्याचा निश्चय केला. पुढचा आहे प्रार्थना समाज. ब्राह्मण समाजाच्या चळवळीचे प्रणेते श्री केशवचंद्र सेने 1864 मध्ये मुंबईत आले असता डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली. त्यातून प्रेरणा घेऊन 1867 साली मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना झाली. संस्थापक सभासदांमध्ये डॉक्टर पांडुरंग आत्माराम तरखडकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रामकृष्ण भांडारकर, नारायण केशव चंदावरकर इत्यादी त्यावेळच्या उच्च विद्वाभूषितांचा समावेश होता. पुढे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, पंडिता रमाबाई यांनीही प्रार्थना समाजाच्या कामावर पुढाकार घेतला. पुढचा आहे आर्य समाज. इंग्रजी राजवटीत ख्रिस्ती धर्म प्रसारकांना मिळालेल्या राजाश्रयामुळे ख्रिस्ती धर्माचा प्रसार वाढू लागला होता. तसेच इंग्रजी समाजातील आधुनिकतेच्या आकर्षणामुळे तसेच जातीभेदातील विषमतेमुळे हिंदू धर्मातील ख्रिस्ती धर्मात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत होती. प्राचीन वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करणे. वेद हे ईश्वरापासून निर्माण झालेले आहेत. त्यामुळे वेदातील उदात्त तत्वांचा प्रसार करणे हे पवित्र कार्य आहे. वेद हे ज्ञानाचे भांडार आहे. म्हणून
व्यक्तीच्या निर्णयापेक्षा वेदांचा निर्णय प्रमाण मानला पाहिजे. ईश्वराच्या आराधनेतच ब्राह्मणांच्या मध्यस्थीची गरज नाही ही भूमिका त्यांनी मांडली. पुरोहितांच्या वर्चस्वातून धर्मकारण मुक्त करणे हे या चळवळीचे एक सूत्र होते. हिंदू धर्मातील दोष घालवून सुधारणा घडवून आणणे हे या चळवळीचे दुसरे कार्यसूत्र होते. हिंदू धर्म पुरेसा गतिशील नाही. त्याला गतिमान करण्यासाठी आर्य समाजाने पुढील उपाय सुचवले व त्यावर आधारित कृती कार्यक्रम अंमलात आणले. आणि पुढचा आहे सत्यशोधक समाज. 24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यात स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजाच्या घटनेत व पुढील वाटचालीत जे मुद्दे होते त्याचा गोषवारा असा. ईश्वर हा शब्द काढून त्याऐवजी निर्मिक ही संज्ञा तयार करण्यात आली. या निर्मिक निर्गुण निराकार आहे. या निर्मिकाची उपासना करावी. कोणताही धर्मग्रंथ ईश्वर प्रणीत नाही, मानवनिर्मित नाही. म्हणून माणसात भेद निर्माण करणाऱ्या धर्मग्रंथांच्या नियमांना विरोध करा. मूर्तीपूजा, विभूतीपूजा किंवा भक्तिमार्ग या समाजाला मान्य नाहीत. सर्व मनुष्य मात्र समान आहे. त्यात उच्च नीच असा भेदभाव करू नये. जातीभेद, अस्पृश्यता मानू नये. स्त्री पुरुष यांच्यातली उच्च नीचतेचा भेद मानू नये. सर्व मानवांसाठी समान कायदा व समान नीतीचा पुरस्कार करावा. माणसाला जातीने श्रेष्ठत्व प्राप्त होत नसून गुणांनी श्रेष्ठत्व प्राप्त होते यावर भर देण्यात आला होता. धन्यवाद स्टुडंट्स. आपण यानंतरचे पाठ पुढच्या लेक्चरमध्ये बघूया.